तर महापौर पदाच्या निवडीसाठी नगरसेवकांच्या अधिकारात वाढ करण्याची शक्यता आहे। स्वीकृत नगरसेवकांच्या अधिकारात वाढ होण्याची शक्यता आहे। प्रस्ताव येत्या कॅबिनेट बैठकीत मांडला जाण्याची शक्यता आहे। स्वीकृत नगरसेवकांना फंड वैधानिक समित्यांवरील सदस्यपद आहे। महापौर पदाच्या निवडीकरता मताधिक्य वाढवण्यासाठी स्वीकृत नगरसेवकांच्या अधिकारात वाढ होण्याची शक्यता आहे। तर एकनाथ शिंदेंच्या गोष्टी फार मनावर घेऊ नका, संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर ही बोचरी टीका केली आहे। शिंदेंना स्थायी समितीत जास्त रस आहे, ब्लॅकमेल करून पदरात काही पाडून घेण्याचा प्रयत्न होतोय असं राऊत म्हणाले। नगरसेवकांना हॉटेलमध्ये लपवण्याची वेळ का आली? महापौर युतीचाच मग सौदेबाजी कशासाठी सुरू आहे, असे देखील सवाल राऊतांनी उपस्थित केले। आपण विश्वास ठेवतो आपल्या माणसावरती, त्यांना उमेदवारी देतो, त्यांना ताकद देतो, त्यांना मोठं करतो आणि मग हे असे पक्षांतर करत असतात। त्याच्यामुळे नगरसेवकांमध्ये त्यांचा जो बाप आहे तोच पक्षांतरातून निर्माण झालेला आहे, बरोबर। त्याच्यामुळे आता ह्यांच्यावरती काय विश्वास ठेवणार? अशा प्रकारे ब्लॅकमेल करून काही दुसरं पदरात पाडून घेता येईल का? म्हणजे त्यांना स्टँडिंग कमिटीमध्ये इंटरेस्ट असतो, तिथे पैशाचे महापौरांना फार अधिकार नाही, ते शोभेचं पद आहे। ब्लॅकमेलिंग काय असतं तर उद्धवजी ठाकरे यांना विचारा। 2019ला महायुती म्हणून आमच्यासोबत तुम्ही निवडणूक लढलात आणि देवेंद्रजींच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, ती सगळ्यात मोठी ब्लॅकमेलिंग होती। युतीमध्ये आमच्याबरोबर लढायचं आणि मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला पक्ष बांधायचा, त्याला ब्लॅकमेलिंग म्हणतात। एकनाथजी शिंदे ब्लॅकमेलिंग करणारे नाहीत, तर जनतेसोबत उभे राहणारे नेते आहेत। तर कोल्हापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसलाय। कागलमध्ये महिला जिल्हाध्यक्षांनी बंडखोरी केली आहे। महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे यांनी ही बंडखोरी केलेली आहे। तर शरद पवार अजित पवार आज बारामतीत जिल्हा परिषद पंचायत समिती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत। इच्छुक उमेदवार पदाधिकाऱ्यांशी पवारांनी संवाद साधणार आहेत। आगामी निवडणुकीबाबत आता काका पुतणे बैठक घेणार असल्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।